वालाची शेंगाची सुकी भाजी म्हणून दाखवते. या ठिकाणी वाल स्वच्छ करून शिरा काढून घेतलेले आहे, धुवून पण घ्यायचे. आता कढईमध्ये थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे, 1.5 चमचा टाकते. आता त्यामध्ये मोहरी टाकते अर्धा चमचा, जिरं टाकते अर्धा चमचा, कांदा, लसूण टाकते ठेचून. थोडासा छान टाकून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरून टमाटा छोट्या साईजचा, टमाट्यावर टाकायचं मीठ, लाल तिखट तिखटाप्रमाणे ठेवायचे, थोडीशी हळद. त्यानंतर टाकायच्या ह्या शेंगा आणि मंद आचेवर थोडासा पाण्याचा हबका मारून शिजून घ्यायचा. तुम्हाला वाटत असेल की शेंग शिजणार नाही तर पाण्याचा हबका मारून थोडासा जास्त पाण्याचा वापर करायचा. सुक्या भाज्या ह्या छान वाटतात विदाऊट पाण्याशिवाय. आणि त्यावरून टाकते कोथिंबीर. आता शिजून घेते मी छान, बघते मी. आता त्यावरून टाकते मी अर्धा चमचा धने पावडर आणि शेंगदाण्याचं कूट भाजलेलं. आवडीप्रमाणे ठेवा, धने पावडर कमीच टाका, कारण ही भाजी पाण्याचा हबका किंवा वाफेवर तेलामध्ये शिजते. पाणी जास्त टाकायची गरजही नाही. परत वेळ 10 मिनिटासाठी शिजून घेते, बघते मी. आणि इथे पाहू शकता शेंग छान शिजल्या गेलेली आहे. गॅस कमीवर ठेवून शेंग शिजून घ्यायची आहे. फक्त पाण्याचा हबका मारा, जास्त पाणी टाकू नका. सुक्या भाज्या बिना पाण्याच्याच छान लागतात. अशा प्रकारे नक्की करून बघा आणि खाऊन घ्या.